student. Now in last previous video we have started logic. And we learned that what is the statement in logic, then what is truth value of a statement, then we see connectives, and now we are now starting truth tables. Now these truth tables are depends on connectives. Now which are these connectives? You know, and okay, and means what? Conjunction or symbol लक्षात ठेवा, we or disjunction. If then conditional statement, if and only if, biconditional statement, and not that is a negation. आता आपण ह्या टॉपिक मध्ये ट्रूथ टेबल्स बघणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे दोन सिंपल स्टेटमेंट जेव्हा कनेक्टिव्हली आपण कनेक्ट करतो तेव्हा एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते, बरोबर? दोन किंवा जास्त. इफ टू और मोर स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्स देन compound statement becomes. Okay, now we have to see what is the value or truth value of compound statement. Truth value of compound statement म्हणजे काय? कंपाऊंड स्टेटमेंट दोन किंवा जास्त स्टेटमेंट कंबाईन केले कनेक्टिव्हनी तर जे नवीन होणारं स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे हे बघण्यासाठी आपण काही ट्रूथ टेबल्स बघणार आहोत. एक कनेक्टिव्ह आपण इथं बघणार आहोत. करेक्ट. नाव पहिला कनेक्टिव्ह आपण बघणार आहोत अँड म्हणजे काय? कंजंक्शन. अँड मीन्स व्हॉट? कंजंक्शन. जेव्हा दोन सिंपल स्टेटमेंट अँड ह्या कनेक्टिव्हनी कनेक्ट केले जातात तेव्हा जे नवीन स्टेटमेंट होते त्याला बोलतो आपण काय बोलतोय? कंजंक्शन. आता बघा मी इथं काय सांगतोय, दोन स्टेटमेंट. सपोज पी इज अ स्टेटमेंट दॅट 2 + 3 = 5. 2 + 3 = 5. And Q is a statement that New Delhi is a capital of India. आता ह्याला दोघांना मी जर अँड नी कनेक्ट केलंय तर नवीन स्टेटमेंट कसं वाचू शकता तुम्ही? पी अँड क्यू मीन्स व्हॉट? 2 + 3 = 5 and Delhi is a capital of India. आता P स्टेटमेंट P ट्रू की फॉल्स? ट्रू. 2 + 3 5 होतं. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया ट्रू की फॉल्स? ट्रू. मग मी आता दोन ट्रू स्टेटमेंट अँड ह्या कनेक्टिव्हनी जॉईन केले किंवा कंबाईन केले तर पहिलं ट्रू स्टेटमेंट, दुसरं ट्रू स्टेटमेंट अँडनी जॉईन केल्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं आणि नवीन स्टेटमेंट झालंय ट्रू अँड ट्रू म्हणजे 2 + 3 = 5 अँड दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. आता प्रश्न उरतो की हे नवीन स्टेटमेंट जे तयार झालंय ट्रू की फॉल्स? तर सिंपल आहे, हे पण ट्रू आहे आणि हे पण ट्रू आहे आणि आपण अँड हे कनेक्टिव्ह लावतो त्यावेळेला जे कंपाऊंड स्टेटमेंट होईल ते ट्रू असेल. ट्रूथ टेबलचा मिनिंग कळतो का बघा? मीन्स इफ पी इज अ ट्रू, क्यू इज अ ट्रू अँड इफ वी कनेक्ट दिस टू स्टेटमेंट और कंबाइन दिस टू स्टेटमेंट बाय कनेक्टिव्ह अँड अ न्यू कंपाऊंड स्टेटमेंट बिकम्स विल बी ट्रू. दोन्ही पण ट्रू असतील कारण आपण बघा अँड मध्ये झालं हे पण अँड ते दिस अँड दिस म्हणजे जेव्हा तुमचे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हाच पी अँड क्यू म्हणजे नवीन स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू असणार आहे. असं आपण चारही सिच्युएशन इथे दाखवलेले आहेत. या ट्रूथ टेबल मध्ये काय दाखवलंय? चारही सिच्युएशन दाखवलेल्या आहेत. कशा दाखवल्या आहेत बघा? सपोज पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे. पी ट्रू आहे अँड
पी फॉल्स आहे. मी बघा इथं फॉल्स स्टेटमेंट करतो एक तयार. 2 + 3 is 5, that is the true. And suppose Q is a statement that Mumbai is capital of India. Mumbai is capital of India. Now this statement is true and this statement is false. This statement is true and this statement is false. Now if we combine this by and baga, if we combine this by and, the new statement will become P and Q means what? 2 + 3 is 5 and Mumbai is the capital of India. आता बघा जेव्हा तुम्ही अँड म्हणता तेव्हा एक्सपेक्टेड काय आहे? 2 + 3 5 पण आहे, हे पण ट्रू असायला पाहिजे. आणि मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया हे पण ट्रू असायला पाहिजे, तरच हे ट्रू होईल. म्हणजे काय, कारण आपण मध्ये अँड लावतोय, पण आपण म्हणतोय 2 + 3 is 5. थोडं काळजीपूर्वक बघा. 2 + 3 is 5 अँड मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. दुसरं स्टेटमेंट फॉल्स आल्यामुळं हे येणारं कंबाईन स्टेटमेंट जे आहे हे फॉल्स होणार. म्हणजे ट्रू अँड फॉल्स हा फॉल्स होणार. ट्रू, पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे, फॉल्स होणार. कळलंय? कारण आपण काय बोलतो अँड मी जर बोललो विचार करून बघा 2 + 3 is 5. लॉजिकल थोडं थिंकिंग करून बघा. 2 + 3 is 5 and Mumbai is the capital of India. Definitely it will false because 2 + 3 5, but we are saying that and Mumbai is capital of India. Mumbai is not capital of India. That is a false statement. Therefore it will become a false statement. Okay. Similarly, if P is false. Suppose 2 + 3 is 6. This is a false statement. I have written this is a false statement and I have written Mumbai is the capital of Maharashtra. Mumbai is the capital of Maharashtra. Now बघा आता हे काय होईल रे? महाराष्ट्र. हे सुद्धा कसं फॉल्स होईल, कारण मी म्हणतोय P and Q चा मिनिंग काय झाला? 2 + 3 6 आहे and मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे. ट्रू जरी असलं तरी 2 + 3 6 हे फॉल्स आहे. आणि मध्ये आपण अँड लावला, आपण बोलतो 2 + 3 6 आहे अँड मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. अँड लावल्यामुळं आपोआपच हे काय होणार? फॉल्स होणार. आणि दोन्ही फॉल्स असतील तर प्रश्नच नाही. म्हणजे दोन स्टेटमेंट आपण अँडनी कनेक्ट केल्यानंतर नवीन होणारं कंपाऊंड स्टेटमेंट हे फक्त आणि फक्त केव्हा ट्रू होईल. म्हणून मी ह्याला युनिक बघा वेगळ्या ह्याच्यात दाखवलेला आहे. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू होईल, अदरवाईज एक जरी त्याच्यामधलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स होईल. ट्रूथ टेबल अँडचा कळलाय? अँडचा कळला म्हणजे जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील आणि मध्ये अँड लावलंय तेव्हा होणार कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असेल. अदरवाईज एक जरी फॉल्स असलं, ऍटलिस्ट एक जरी फॉल्स असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स होते. दोन्ही फॉल्स असेल तर प्रश्नच नाही. पण एक जरी फॉल्स असेल आणि एक ट्रू असेल आणि आपण मध्ये अँड लावलं तर नवीन होणारं कंपाऊंड स्टेटमेंट हे काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. कॉमन थोडंसं थिंकिंग करून बघितल्यानंतर कळेल. परंतु आपल्याला सेन्स असा एक्झाममध्ये फार थिंकिंग करायला आता वेळ नाही. टेबल लक्षात ठेवले तर फार बरं पडेल. और ह्या कनेक्टिव्हचा मिनिंग नीट लक्षात घ्या. आता सेकंड जे कनेक्टिव्ह आहे ते ऑर आहे. ऑर डिसजंक्शन ऑर लावल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते त्याला आपण म्हणतो डिसजंक्शन. आता ऑर जेव्हा म्हणतो हेच बघा एक्झाम्पल 2 + 3 = 6 और मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया. विचार करून बघा, मी ऑर लावलाय. पी हे बघा पी ऑर क्यू. नवीन स्टेटमेंट काय झालं? आता व्हर्बल मध्ये काय झालं? 2 + 3 = 6. 2 + 3 6 आहे और मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. 2 + 3 = 6 जरी फॉल्स असेल तरी मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र काय आहे? ट्रू आहे. आणि मी मध्ये ऑर म्हणतो आयदर दिस ऑर दिस. म्हणजे दी ऑर लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बघा एक जरी ट्रू असेल तर ट्रू होतो. कमीत कमी एक जरी ट्रू असेल तर ट्रू होतो. एक जरी ट्रू असेल तर ट्रू होतो. एक पहिलं ट्रू, दुसरं ट्रूच होणार. ऑर लावतो मी दिस अँड दिस ऑर दिस. इथं मी एक ट्रू एक फॉल्स घेतोय. हे बघा एक ट्रू और एक काय घेतो? फॉल्स घेतोय. हा फॉल्स घेतो, हा ट्रू घेतोय, नाही का? ऑर लावलं नक्कीच ट्रू होणार. म्हणजे दोन पैकी एक ऍटलिस्ट एक जरी ट्रू असेल तर ऑर लावल्यानंतर होणार कंपाऊंड स्टेटमेंट हे काय असणार? ट्रू होणार आहे. मग फॉल्स केव्हा असेल? हे बघा रेडनी दाखवलंय. फक्त दोन्ही फॉल्स असतील तरच ऑर लावल्यानंतर होणारं स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट हे फॉल्स होते.
हे आपण जे डिनोट करतो त्याला आपण बोलतोय ट्रूथ टेबल. ह्यावरच टॉपिक डिपेंड आहे. हे ट्रूथ टेबल कळले की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लॉजिकचे मार्क्स बोर्डमध्ये मिळू शकतात, म्हणून काळजीपूर्वक लक्षात आले. 2 कनेक्टिव्ह लक्षात आले. ऑर अँड. ऑर मध्ये काय, एक फेक मारली तुम्ही तरी काय हरकत नाही, ट्रू होणार. फक्त दोन्ही फेक का चालणार नाहीत, दोन्ही फेक चालणार नाहीत. कळलंय ना. दोन्ही पण तुमचे फॉल्स स्टेटमेंट असतील आणि ऑर लावलं तर मात्र फॉल्सच होईल. पण तुम्ही ऑर म्हटलं आयदर दिस ऑर दिस, त्यापैकी एक जरी तुमचं फॉल्स स्टेटमेंट असेल तरी, म्हणजे एक जरी ट्रू असेल तरी एक फॉल्स असेल तरी स्टेटमेंट ट्रू होणार. दोन्ही ट्रू असतील तर ट्रूच होणार. एक कमीत कमी एक ट्रू असला तरी दिलेलं स्टेटमेंट ऑरमध्ये ट्रू होते. पण अँडमध्ये मात्र जेव्हा आपण धिस अँड धिस असं जेव्हा म्हणतो तेव्हा दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि ऑरमध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. लक्षात येईल ना. नॉटचं बघा, नॉट अगदी सिंपल आहे. एकाच आपण स्टेटमेंटच्या पाठीमागे नॉट लावल्यानंतर जे तयार होते त्याला निगेशन म्हणतोय आपण. सपोज मी लिहिलंय 2 + 3 = 6, 2 + 3 = 6. हे फॉल्स आहे, फॉल्स आहे. मग मी याला नॉट लावलं. हे बघा, पी इज अ स्टेटमेंट दॅट 2 + 3 = 6. मी नॉट लावला. नॉट पी काय होणार, 2 + 3 इज नॉट 6. 2 + 6 इज 8. जर फॉल्स असेल तर मी लावलंय नॉट पी, म्हणजे 2 + 3 इज नॉट 6. काय होणार, ट्रू होणार. म्हणजे ट्रू कळलंय ना. फॉल्स स्टेटमेंटला जर तुम्ही नॉट लावलं तर ट्रू होणार. सिंपल आहे. आणि ट्रू स्टेटमेंटला जर नॉट लावलं, सपोज पी इज अ स्टेटमेंट 2 + 3 इज 5. नॉट पी काय होणार, 2 + 3 इज नॉट 5. मग आता हे जर ट्रू असेल, 2 + 3 5 ट्रू असेल तर आपोआपच नॉट ट्रू हे काय होणार, नॉट पी फॉल्स होणार. 2 + 3 5 होतात. पण मग आता त्याचं म्हणजे हा ट्रू आहे. नॉट लावल्यानंतर काय होतं, 2 + इज नॉट 5. म्हणजे कुठलं 2 + 3 इज नॉट 5 काय होणार, फॉल्स होणार. कळलंय. राम इज अ बॉय, ट्रू स्टेटमेंट आहे, त्याला नॉट लावलंय. राम इज नॉट अ बॉय, काय फॉल्स होईल. मी म्हटलं सीता इज अ गर्ल, सीता इज अ बॉय, फॉल्स आहे. सीता इज अ बॉय, फॉल्स आहे. मी नॉट लावलं, सीता इज नॉट अ बॉय, ट्रू होईल. मिनिंग कळलं. म्हणजे निगेशन नॉटमध्ये जर ट्रू असेल आणि त्याच्या पाठीमागं जर नॉट हे कनेक्टिव्ह लावलं तर ते फॉल्स स्टेटमेंट होते. आणि फॉल्स स्टेटमेंटच्या पाठीमागं जर नॉट लावलं तर ते काय होते, ट्रू स्टेटमेंट होते. कळलंय. आता सध्या आपल्याला डिस्कस करायला वेळ नाही, पण 3 तर कळले. नॉटला एका स्टेटमेंटला नॉट लावतोय आपण, ट्रूचा फॉल्स होईल, फॉल्सचं ट्रू होईल नॉट लावल्याने. आणि अँड लावल्याने जे कंपाऊंड स्टेटमेंट होते, अँडनी कंबाईन केल्यानंतर जर दोन्हीही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ऑरमध्ये काय, एक जरी, हेच मेन आहे. हे जर कळलं तर बाकी मार्क्स मिळतील तुम्हाला. ह्याच्यावरती डिपेंड सम आहेत आपल्याला, बरोबर, ट्रूथ टेबल तयार करायला. आणि ऑरमध्ये काय, एक जरी फॉल्स असेल, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. ऑरमध्ये फक्त दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही जेव्हा आपण फॉल्स स्टेटमेंट बोलू तर मात्र फॉल्स स्टेटमेंट होईल. ऑरमध्ये एक ट्रू असलं तरी ट्रू होऊ होते. ओके. नाव कंडिशनल म्हणजे इफ देन कंडिशन आहे. इफ देन मी तुम्हाला सांगितलं, इफ देनला बघा लिहिताना कसं लिहितात. इफ देनला लिहिताना कसं लिहितात बघा. इफ देनला कसं लिहितात, इफ पी देन क्यू किंवा पी एम्प्लाइज क्यू है ना. पी एम्प्लाइज क्यू वाचतात कसं, पी इफ पी देन क्यू और पी एम्प्लाइज क्यू. अँड आता बघा ह्याच्यामध्ये ह्याला असं पण रीड करू शकता तुम्ही, पी एम्प्लाइज क्यू. मी काल सांगितलं होतं पी एम्प्लाइज क्यू, करेक्ट. नंतर काय सांगितलं होतं, पी इज सफिशियंट फॉर क्यू इज नेसेसरी फॉर पी, क्यू फॉलोज फ्रॉम पी. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या हे लिहू शकतो. ठीक आहे. आता आपण ट्रूथ टेबलवर येऊ. ट्रूथ टेबल आता मी फक्त तुम्हाला ट्रिकच सांगेल लक्षात ठेवण्याची, कारण याच्यावरती लॉजिकमध्ये नाही का तुम्हाला फार त्याच्यावर वेळ घालवत बसत नाही. आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी फक्त टेबल तुम्ही लक्षात ठेवा.
तुम्ही विचार करून बघू शकता. फक्त इफ देन मात्र रिस्की स्टेटमेंट आहे. हे असं फार नीट विचार करून तुम्हाला बघावं लागेल. घरी विचार करून बघू शकता. मी फक्त तुम्हाला ह्याचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगेल. इफ पी देन क्यू मध्ये फक्त आणि फक्त बघा इथं काय केलं मी, फक्त कधी स्टेटमेंट फॉल्स असणार, कधी स्टेटमेंट फॉल्स असणार, इफ पी देन क्यू म्हणणार आणि क्यू जर फॉल्स असेल, इफ पी देन क्यू मध्ये गिवन कंपाऊंड स्टेटमेंट विल फॉल्स if q is false. If second statement is false, then only it is a false. Otherwise दोन्ही ट्रू असतील तरी ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. लक्षात घ्या, दोन्ही ट्रू असतील तर काहीच प्रश्न नाही, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू. कळलंय? म्हणजे मी जर असं स्टेटमेंट बोललोय 2 + 3 = 6 and suppose q is a statement that Amitabh is actor. Amitabh is an actor. आता दोन्ही ट्रू स्टेटमेंट आहेत. अमिताभ इज फॉल्स स्टेटमेंट घेऊया आपण. ओके, आपल्याला फॉल्स बद्दल तुम्हाला पटकन कळेल. 2 + 3 6 अँड सेकंड स्टेटमेंट घेऊया आपण. मिस्टर मोदी इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे ना. आता हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. मिस्टर मोदी प्राईम मिनिस्टर आहेत. मिस्टर मोदी इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे फॉल्स आहे, हे फॉल्स आहे. आता इफ आणि देनचा नीट विचार करून सांग बघा. इफ पी देन क्यू मी कनेक्टिव्ह लावलं इफ देन. आता नवीन होणार स्टेटमेंट नीट वाचा. इफ पी देन क्यू म्हणजे काय, मी काय म्हणेन, इफ 2 + 3 is 6, if 2 + 3 is 6, then Mr. Modi is a president of India. If 2 + 3 is 6, then Mr. Modi is a president of India. पहिलं पण फॉल्स आहे, दुसरं पण फॉल्स आहे. पण म्हणून बघा, इफ देनचं तुम्हाला नीट मिनिंग कळला असेल, मी खोलमध्ये जात नाही, तर डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट माझं बघा. इफ 2 + 3 is 6, then Mr. Modi is president of India. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फॉल्स स्टेटमेंट आहे आणि 2 + 3 फॉल्स आहे. पण मी जेव्हा इफ देन लावेल की इफ 2 + 3 is 6, थिंकिंग करण्यासारखं आहे, लॉजिक. if 2 + 3 is 6, then Mr. Modi is the president of India. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट आहे. हे काय होणार, ट्रू होणार. म्हणजे दोन्ही फॉल्स स्टेटमेंट असतील आणि इफ देन लावला तर मात्र हे स्टेटमेंट ट्रू होणार. मग फॉल्स केव्हा होणार, फक्त एकच लक्षात घ्या. फॉल्स केव्हा होणार, पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल. इफ पी देन क्यू असं जर म्हटलं तर फॉल्स होईल. म्हणजे काय, मी म्हटलं 2 + 3 = 5. इफ पी प्लस 2 + 3 = 5. आता बघा, इफ पी देन क्यूचा अर्थ काय झाला. इफ 2 + 3 = 5, देन मिस्टर मोदी इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. फॉल्स स्टेटमेंट आहे. इफ 2 + 3 5 असेल तर मिस्टर मोदी इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे स्टेटमेंट काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. ह्या एकाच केसमध्ये फॉल्स होईल, जेव्हा पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल. तर अदरवाईज इफ पी जर फॉल्स असेल आणि हे जर ट्रू असेल, बघा 2 + 3 = 6 असं लिहिलंय मी. अँड मिस्टर मोदी इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. मिस्टर मोदी इज प्राईम मिनिस्टर. ऑनरेबल मिस्टर मोदी इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असं जर म्हटलं तर तरी सुद्धा हे ट्रू होईल. इफ 2 + 3 = 6, if 2 + 3 = 6, then मिस्टर मोदी इज ऑनरेबल मिस्टर मोदी इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हे मात्र काय होणार, ट्रू होणार. मग लक्षात कसं ठेवणार, जर फक्त पी ट्रू आणि क्यू फॉल्स असेल तरच दिलेलं स्टेटमेंट इफ देन मध्ये कंडिशन मध्ये काय होते, ट्रू होते. अदरवाईज फॉल्स होते. इफ ट्रू देन फॉल्स होते. अदरवाईज हे सर्व ठिकाणी ट्रू होते. आणि बाय कंडिशनचा मिनिंग लक्षात घ्या. इफ अँड ओनली इफचा मिनिंग काय होतो, इफ अँड ओनली इफचा मिनिंग काय होतो, इफ पी देन क्यू. मी सांगितलं इफ अँड ओनली इफचा मिनिंग काय होतो, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. तेव्हा आपण म्हणतो इफ अँड ओनली इफ. हे मात्र केव्हा ट्रू होणार, दोन्ही सेम असतील, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू होणार, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स होणार. अदरवाईज बाय कंडिशन मध्ये
एक ट्रू आणि एक फॉल्स असेल, एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर बाय कंडिशनमध्ये इफ अँड ओनली मध्ये फॉल्सच होणार. मात्र दोन्ही ट्रू असतील तरी ट्रू होणार, दोन्ही फॉल्स असतील तर तरी सुद्धा ट्रू होणार. मिनिंग लक्षात येईल, मिनिंग लक्षात येईल. म्हणजे बाय कंडिशन मध्ये दोन्ही फक्त सेम असतील तर ट्रू आणि दोन पैकी म्हणजे एक डिफरंट असेल तर मात्र फॉल्स होणार. आणि इफ देन मध्ये पी जर ट्रू असेल क्यू जर फॉल्स असेल तर. कारण हेच बघा, हे झालं तर हा टॉपिकच तुमचा पूर्ण मार्क्स मिळून देईल, एवढे लक्षात ठेवले. तर ऑर मध्ये लक्षात आलंय. ऑर अँड मध्ये काय, अँड मध्ये केव्हा ट्रू, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. ऑर मध्ये मात्र दोन पैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू, नाही का. आणि फॉल्स केव्हा असणार, मग फॉल्स केव्हा असणार, जेव्हा दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. निगेशन कळते, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होतो. नंतर इफ देन मध्ये इफ पी ट्रू आणि देन क्यू फॉल्स असं जर असेल तर काय होणार, फॉल्स होणार, अदरवाईज ट्रू होणार. आणि इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही सारखे असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके, एवढं जर कळलं असेल तर आपलं पुढचं काम फारच सिंपल, सम सोडवणे फार सिंपल आहे. आता एखादा क्वेश्चन ह्याच्यावरती मात्र मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला बोर्डमध्ये, HSC बोर्डमध्ये ह्याच्यावरती असतात. मात्र हे जे हे आहेत ट्रूथ टेबल हे लक्षात ठेवा. और काय नाही, तुम्हाला जर थोडंसं विचार करून बघितलं, लर्न करण्याची गरज नाही, पण ठीक आहे, लॉजिकमध्ये तुमचं कन्फ्युजन जर होण्याची शक्यता त्या टेबलमध्ये फक्त आहे तर ते लक्षात घ्या. ऑर मध्ये एक जरी ट्रू असलं तरी ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. अँड मध्ये मात्र एक जरी फॉल्स असलं तरी फॉल्स, फक्त दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. इफ देन मध्ये माहितीच आहे, इफ देन मध्ये काय, पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. बाय कंडिशन मध्ये दोन्ही सारखे असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. नॉटचं सिंपलच आहे, ट्रूला नॉट लावलं तर फॉल्स होते आणि फॉल्स स्टेटमेंटला नॉट लावलं तर ट्रू. ओके, आता ह्याच्यावरती क्वेश्चन कसे असतात बघा, फारच सोपं काम आहे. आता ह्याचा क्वेश्चन आपण असं लिहूया, क्वेश्चन असा लिहूया, काय क्वेश्चन असतात बघा. आणि हे नीट ट्रूथ टेबल करता आले म्हणजे तुम्हाला लॉजिकचे HSC बोर्डमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. आपण क्वेश्चन लिहूया, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे काय, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे काय, दिलेल्या कंपाऊंडची व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स केव्हा असेल हे सांगणे म्हणजे ट्रूथ टेबल तयार करणे. ट्रूथ टेबल तयार करण्याचा मिनिंग काय कळलाय तुम्हाला. ट्रूथ टेबल, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट आहे केव्हा ट्रू असेल आणि केव्हा फॉल्स असेल हे सांगणे म्हणजे ट्रूथ टेबल तयार करणे. क्वेश्चन घेऊया आपण तुमच्या एक्सरसाइज मधलाच एक, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल इफ पी देन क्यू अँड क्यू देन पी, देन पी. बघा, इफ पी देन क्यू अँड क्यू देन पी. क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. बोर्डमध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल म्हणजे दिलेलं स्टेटमेंट आहे केव्हा ट्रू आणि केव्हा फॉल्स असेल. पहिलं काम काय करायचं, पहिलं काम काय करायचं, हे कंपाऊंड स्टेटमेंट कुठल्या सिंपल स्टेटमेंटनी तयार झालेलं आहे ते बघा. काय काय दिसते तुम्हाला याच्यात, एक पी दिसतो, क्यू दिसतो, क्यू दिसतो, पी दिसतो. म्हणजे फक्त हे जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं हे कुठल्या सिंपल स्टेटमेंट वरून तयार झालंय, पी आणि क्यू. म्हणजे किती मिळून तयार झाले, दोनच. दोनच याच्यामध्ये बेसिक सिंपल स्टेटमेंट दोनच आहेत, पी आणि क्यू. आणि त्यावरून हे वेगवेगळे कनेक्टिव्ह जोडून नवीन एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं किंवा त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. हा स्टेटमेंट पॅटर्न झाला आहे ना, हा कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं. हे आता आपण बघणार केव्हा ट्रू आणि केव्हा फॉल्स. आता तुम्हाला एवढं तर कळलं की पी आणि क्यू ह्या दोन सिंपल स्टेटमेंट मिळून हे स्टेटमेंट पॅटर्न तयार झालेला आहे. मग आता पी आणि क्यू आपल्याला माहिती आहेत का ट्रू आहे की फॉल्स आहे, नाही, गिव्हन नाही. गिव्हन असेल तर प्रश्नच नाही. पण आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला पी आणि क्यू माहिती नाही ट्रू आहे की फॉल्स आहे. मग आपण आउटपुट कसं काढणार, कुठल्या सिच्युएशन मध्ये हे ट्रू असेल आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये हे फॉल्स असेल. तर बघा मी टेबल कसं तयार करतोय, इथं पी काढतो, दोनच बेसिक आहेत स्टेटमेंट बरोबर, पी आणि क्यू. मग आता मला सांगा काय काय सिच्युएशन अराईज होऊ शकतात दोन स्टेटमेंट मध्ये. एक तर दोन्ही ट्रू असू शकतात किंवा पी ट्रू आणि क्यू याच्यापेक्षा कुठली कंडिशन असणार नाही, किंवा पी हा फॉल्स असेल, क्यू हा ट्रू असेल किंवा दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असतील. कारण बेसिक हे याच्या बघा लक्षात घ्या, परमिटेशन कॉम्बिनेशनच्या रूलनुसार तुमच्याकडे दोन बेसिक स्टेटमेंट आहे आणि असून काय कुठले स्टेटमेंट किती असेल, एक तर ट्रू असेल किंवा
फॉल्स असेल. दोन किती प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकणार? 4. एकतर दोन्ही ट्रू, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, आणि किंवा दोन्ही फॉल्स. ह्याच्यापेक्षा तर सिच्युएशन असू शकत नाही. मग ह्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये हे नवीन होणारं कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असेल की फॉल्स असेल ह्याचं आउटपुट मिळवणे म्हणजे ट्रूथ टेबल तयार करणे. हो नाही का? मिनिंग कळला ट्रूथ टेबलचा? ट्रूथ टेबल तयार करणे म्हणजे ह्या डिफरंट सिच्युएशनमध्ये हे स्टेटमेंट ट्रू असेल की फॉल्स असेल सांगणे. आता डिफरंट सिच्युएशन काय असू शकतात? परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या रोलने तुम्हाला कळू शकते. 4 सिच्युएशन असू शकतात. दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, या ऑर्डरने लिहा. आता हे दिलेलं टोटल स्टेटमेंट जे आहे कंपाऊंड, हे कशा कशाने तयार झाले त्यानुसार तुमची कॉलम करा. पहिल्यांदा आपण काय करूया? इफ पी देन क्यू. बघा इकडे बघा, आपण काय करणार? पहिल्यांदा इफ पी देन क्यू ची व्हॅल्यू काढणार, ट्रूथ व्हॅल्यू. बरोबर आहे? मग इफ पी देन क्यू ची मिळाल्याबरोबर इफ पी देन क्यू जी मिळेल त्याच्यासोबत अँड परत क्यू आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? ह्याची मिळाली आहे ना. मी पहिले इफ पी देन क्यू ची काढणार, नंतर इफ पी देन क्यू माहिती झाला त्याच्यामध्ये अँड क्यू काढणार, आणि मग लास्टला मला बघा आउटपुट मिळेल. आता हे तयार करता आलं पाहिजे. अगदी सोपं काम आहे. फक्त हा टेबल हे करा नाही का, कन्स्ट्रक्ट करा. हे बघा पहिल्यांदा पी देन क्यू काढावा लागेल, नंतर त्याच्या जे काय येईल आउटपुट त्याच्यासोबत अँड क्यू करावं लागेल. म्हणजे हा टेबल, हा बॉक्स काढलाय मी, याची व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स काढली, आणि ह्याच्यानंतर होल ब्रॅकेट देन पी, होल ब्रॅकेट देन पी. म्हणजे हा जो सपोज हा 1 2 3 4 आहे नाही का, तर 4 माहिती आहे आपल्याला, 4 माहिती आहे. देन पी, 4 देन पी म्हणजे काय? ह्याची व्हॅल्यू माहिती आहे. इफ पी देन क्यू ह्या कॉलममध्ये काढून ठेवूया आपण, आणि ही झाल्यानंतर देन पी म्हणजे आपल्याला टोटल ह्या स्टेटमेंटचा आउटपुट मिळेल. मिनिंग कळला? पहिल्यांदा काय काढून घेतलंय? इफ पी देन क्यू. नंतर काय? हे माहिती झाल्याबरोबर ह्याचा आणि ह्याचा काय अँड आहे. म्हणजे कुठल्याचा? हा 3 आणि 4चा. काय गरज नाही सध्या नंबर द्यायची. म्हणजे तुम्हाला मिनिंग कळलाय ना? इफ पी देन क्यू माहिती झाला, आणि क्यू कॉलम माहिती आहे तुम्हाला. मग पी, इफ पी देन क्यू आणि क्यू ह्याच्या दोघांच्या मध्ये अँड आहे तो काढून घ्यायचा. म्हणजे हा बॉक्स काढून घेतला. आणि होल, इफ दिस होल देन पी, म्हणजे आता ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू देन पी पण माहिती. बरोबर? आता प्रत्येक सिच्युएशन मध्ये बघू. आता काम सोपं आहे. 4 सिच्युएशन कशा लिहिल्या मी? काय लिहिल्या? 2च बेसिक स्टेटमेंट आहेत. 4 सिच्युएशन असू शकतात परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या रोलने. बरोबर आहे? 5वी असण्याचा काही प्रश्नच नाही. आता बघा एक आता एक तर एक पूर्ण कॉलम भरत चला, किंवा हा भरत चला. इफ पी देन क्यू बघा, इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. इफ तुम्हाला माहिती इफ देन मध्ये रे कंडिशन मध्ये काय? फक्त दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल ना तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू असतो. इफ फॉल्स देन ट्रू सुद्धा ट्रू. दोन फेक ट्रू. इफ अँड ओनली इफ आणि इफ देन मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू असणार. इफ फॉल्स देन फॉल्स ट्रू. इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही फॉल्स ट्रू. फक्त इथं फॉल्स केव्हा असतो? इफ ट्रू देन फॉल्स. कळलं? तरच फॉल्स असतो. झाला कॉलम हा. आता इफ पी देन क्यू अँड क्यू, म्हणजे हा इफ पी देन क्यू अँड क्यू म्हणजे काय रे? हा आणि हा कॉलम ह्याचा अँड आहे. म्हणजे कुठला? दुसरा आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अँड आहे. इफ पी देन क्यू माहिती आहे ना? अँड क्यू. आता अँड, हा इफ पी देन क्यू अँड क्यू म्हणजे हा ट्रू आणि हा ट्रू, दोन्ही ट्रू आहेत. अँड ट्रू, हे बघा ट्रू अँड क्यू ट्रूच आहे. ट्रू अँड ट्रू, ट्रू. अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे एक जरी फॉल्स असला तर फॉल्स. फक्त ट्रू केव्हा? दोन्ही ट्रू असतील तरच अँड मध्ये ट्रू होते. म्हणजे एक जरी फॉल्स, इथं दोन्ही फॉल्स आहेत अँड मध्ये फॉल्सच होणार. इथं दोन्ही ट्रू आहेत, ट्रू होणार. अँड लावलंय पी देन क्यू आणि क्यूच्या मध्ये अँड लावलाय. ट्रू अँड ट्रू, ट्रू. एफ अँड एफ, ट्रू अँड फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू. ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. फक्त ट्रू केव्हा? दोन्ही असतील तरच. झाला? आणि आता बघा मला हा पूर्ण ब्रॅकेट माहिती झाला. इफ पी देन क्यू अँड क्यू माहिती झाला. हा इथला हा ब्रॅकेट. इफ दिस, इफ देन मध्ये म्हटलं उलट सुलट करू नका. इफ देन मध्ये उलट सुलट करू नका. इफ दिस देन पी म्हणजे उलट नका करू नका. इफ पी देन करा. हे बघा इफ पी देन क्यू आणि इफ क्यू देन पी मध्ये फरक आहे. म्हणून पहिला हा आणि नंतर पी. म्हणजे इफ ट्रू, हे बघा इफ ट्रू देन पी काय? ट्रू आहे ना. इफ ट्रू देन ट्रू, दोन्ही ट्रू आहेत. काय प्रश्नच नाही. इफ देन मध्ये ह्याचा आणि ह्याचा इफ आहे. पहिलं हे आहे, दुसरं हे आहे. ह्याच्यामध्ये इफ देन मध्ये मात्र विचार करून थोडंसं करा, कारण उलट झालं तर चालत नाही. इफ देन मध्ये फॉल्स केव्हा येतो? दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतो, अदरवाइज सर्व वेळेला ते ट्रू येते. म्हणजे बघा इफ ट्रू देन ट्रू, ट्रू झाला.
इफ फॉल्स देन पी चा कॉलम बघा, इफ फॉल्स देन ट्रू, हे पण ट्रूच येणार कारण दुसरा ट्रू आहे. इफ ट्रू देन फॉल्स, हे मात्र काय येणार आहे, फॉल्स येणार. इफ फॉल्स देन फॉल्स बघा, इफ फॉल्स, इफ दिस देन पी, म्हणजे इफ फॉल्स देन फॉल्स काय येणार, ट्रू येणार. आणि मग अशा प्रकारे आपल्याला आउटपुट मिळालं की हे स्टेटमेंट ट्रू केव्हा असेल, दोन्ही ट्रू असतील तर. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, ट्रू येतो. पहिला फॉल्स दुसरं ट्रू असेल, आउटपुट फॉल्स येतो. पहिला फॉल्स दुसरा फॉल्स, ट्रू आलं. अशा प्रकारे प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण काढलं की केव्हा ट्रू होईल आणि केव्हा फॉल्स होईल. आणि म्हणून हा जो तयार झाला ह्याला म्हणतात ट्रूथ टेबल. फॉर्मेशन ऑफ ट्रूथ टेबल म्हणजे कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल बोललं तर हे अशा प्रकारे सॉल्व करता येईल. ओके, सिंपल काम आहे ना. ट्रूथ आणि ट्रूथ टेबल तयार करता आला म्हणजे टॉपिक पूर्ण आला. संपूर्ण मार्क्स प्रत्येकाला मिळायला पाहिजे तर पास व्हायचं असेल तर HSC मध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं, अगदी सोपं आहे. ट्रूथ टेबल महत्वाचं आहे, घरी नाही का वाचा. आता मी लिहिले होते ब्लॅकबोर्ड वरती, ऑर अँड, इफ देन, इफ अँड ओनली इफ, नॉट. एवढे प्रत्येकाला किती काही पण काही न करणारा असेल तरी एवढ्याचे मार्क्स प्रत्येकाला मिळतात दरवर्षी. तुम्हाला मिळायला पाहिजे नाही का, नाही तर मग काय कठीण आहे मॅथ्स मध्ये. हा ओके, ठीक आहे. आता कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल हे कळले कसा कन्स्ट्रक्ट केला. तर आता सेकंड घेऊया आपण कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल मध्ये आणखी एक प्रॉब्लेम घेऊया, है ना, लगेच कळेल तुम्हाला. दुसरं घेऊया, पी देन क्यू अँड क्यू, सॉरी एक दुसरं घेऊ, हे घेतलंय नाही का, पी अँड नॉट क्यू, इफ अँड ओनली इफ पी देन क्यू. स्टेटमेंट अगदी बघा कसं आहे, हे एक आहे त्याच्यामध्ये इफ अँड ओनली आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू लागेल मग इफ अँड ओनली. आता ह्याच्यामध्ये काय, पी अँड नॉट क्यू, म्हणजे बेसिक स्टेटमेंट पी आणि क्यूच आहे, ते नॉट लागलाय म्हणजे बेसिक स्टेटमेंट कसा येईल टेबल, पी येणार क्यू येणार. ओके, पी येणार कारण तिसरं स्टेटमेंटच नाही. हे टोटल जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे हे कशाने तयार झालेलं आहे, पी अँड क्यूने. पी आणि क्यू ह्या दोन मिळूनच तयार झालं. पी आणि क्यूच बेसिक दिसतात. तिसरं असेल तर कसं करायचं सांगेल मी. दोन आहेत नाही का, दोन तयार झालं. आता बघा काय काय लागते आपल्याला. इफ देन तर ते कळेलच आपल्याला, काढावं लागेल है ना. पण नॉट क्यू लागतोय. मला वाटते नॉट क्यू पहिल्यांदा काढून घ्यायला हरकत नाही. म्हणजे टेबल कसं तयार करायचा हे पण एक ट्रिक आहे की नॉट क्यू असं मागं पुढे झालं तरी काय नाही. मला टोटल आपल्याला काय पाहिजे, फक्त ह्याचा आउटपुट पाहिजे ह्या एवढ्यात. नॉट क्यू लागेल तर अगोदरच काढून घ्यायचं आहे की, कारण तुम्हाला माहिती आहे ट्रू असेल क्यू तर नॉट क्यू फॉल्स असेल, क्यू फॉल्स असेल तर नॉट क्यू ट्रू असेल. नॉट क्यू लागेल, नॉट क्यू काढून घ्यायचा. बाकी मग आता बघा एक एक करता येईल की नाही. हे बघा मेन काय, हा एक हे आहे ब्रॅकेट, हा एक, आणि दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली आहे. पहिला ब्रॅकेट काढायचा आहे पी अँड नॉट क्यू, म्हणजे तो काढता येईल. पी पण आहे नॉट क्यू पण आहे, पी अँड नॉट क्यू काढता येईल नाही का. मी कसं कन्स्ट्रक्ट करतो टेबल कळलंय ना. पी माहिती आहे आपल्याकडे टेबल, नॉट क्यू आहे म्हणून नॉट क्यू काढून घेतला, पी अँड नॉट क्यू पहिला ब्रॅकेट झाला. नंतर कुठला काढून घेऊया आपण, आपल्याला पी देन क्यू पण पाहिजे. पी आहे क्यू आहे, इफ पी देन क्यू मिळेल है ना. म्हणजे हा ब्रॅकेट मिळेल, हा ब्रॅकेट, आणि नंतर मग टोटल आउटपुट मिळेल दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ, म्हणजे पी अँड नॉट क्यू. हे बघा हा टेबल काढलेलाच आहे आपण, आणि नंतर हा पण काढलेला आहे. या दोघांच्या मध्ये आहे इफ अँड ओनली इफ. शेवटी लिहायचे तुम्हाला ट्रू अँड फॉल्सच, त्यामुळे काय हे नाही त्याच्यामध्ये. ओके, मग आता इथं बघा सिच्युएशन काय, ऑर्डर तीच ठेवा. चेक करणाऱ्याच्या दृष्टीने सोपं जाईल. 4 सिच्युएशन आहे पण कुठल्या ऑर्डरने लिहू नका. दोन्ही ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. थर्ड मध्ये काय, एक फॉल्स दुसरं ट्रू, दोन्ही फॉल्स. आता मात्र बिंदास भरत चला. नॉट क्यू म्हणजे फक्त आता आपण क्यूचा कॉलम बघायचा, त्याच्या पुढे नॉट. ट्रू आहे नॉट क्यू फॉल्स होईल, क्यू फॉल्स आहे नॉट क्यू ट्रू होईल, क्यू ट्रू आहे नॉट क्यू फॉल्स होईल, क्यू फॉल्स आहे नॉट क्यू ट्रू होईल. झालं नॉट क्यू माहिती झाला. ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. पी अँड नॉट क्यू. आता दोघांच्या मध्ये अँड आहे, कशाच्यामध्ये पी अँड नॉट क्यू. हे बघा पी अँड नॉट क्यू, हा पी आणि हा नॉट क्यू दोघांमध्ये अँड आहे. बघा ट्रू अँड फॉल्स. अँड असेल, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, सर्व ट्रू असतील तरच अँड मध्ये ट्रू होतात. ट्रूच होणार. अँड लावतोय मध्ये, पी अँड नॉट क्यू, हा पी आणि हा नॉट क्यू मध्ये अँड लावतोय. फॉल्स दोन्ही फॉल्स, काय प्रश्न. एक जरी फॉल्स दिसला तर अँड मध्ये फॉल्स ट्रू, फॉल्सच. फक्त ट्रू केव्हा होणार, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. झालंय. मग आता हा ब्रॅकेट काढून घेतला. मग हा ब्रॅकेट पण काढून घेऊया, कारण त्याच्या दोघांच्या मध्ये इफ अँड
ओनली इफ आहे. इफ पी देन क्यू तर सरळ ह्याचा ह्याचा इफ देन, इफ ट्रू देन ट्रू, ट्रू प्रॅक्टिस करा, अगदी सोपं आहे, काय डोक्याचं काम नाही. इफ ट्रू देन फॉल्स, इफ देन मध्ये फक्त सेकंड फॉल्स असेल आणि पहिला ट्रू असेल तरच फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. हे बघा, इफ ट्रू देन, इफ फॉल्स देन ट्रू, इफ पी देन क्यू आहे ना, इफ फॉल्स एफ काय झालंय, ट्रू, दोन्ही फॉल्स, इफ देन मध्ये ट्रू. आणि मग आता हा पण आहे, हा पण आहे, म्हणजे हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे, आणि दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे ह्या दोन कॉलम मध्ये इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे, दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे ना. मग हे बघा, एफ टी इफ अँड ओनली इफ, टी एफ इफ अँड ओनली इफ, एफ टी इफ अँड ओनली इफ, एफ टी इफ अँड ओनली इफ मध्ये काय माहिती आहे ना तुम्हाला, दोन्ही सेम असतील तर ट्रू आणि डिफरंट असतील तर फॉल्स, दोन्ही सेम असतील तर. म्हणजे हे बघा, दोन्ही डिफरंट आहेत फॉल्स, दोन्ही डिफरंट आहेत फॉल्स, दोन्ही डिफरंट आहेत फॉल्स, दोन्ही डिफरंट आहेत फॉल्स. म्हणजे बघा, हे ज्या स्टेटमेंटचं वैशिष्ट्य काय आलंय, हे या स्टेटमेंटचं वैशिष्ट्य काय आलं, असे जर तुम्ही दोन स्टेटमेंट तयार केले पी आणि क्यू, आणि कसे पण करा, ट्रू करा, ट्रू नाही, पहिला पण ट्रू दुसरा ट्रू, कसं कुठली सिच्युएशन घ्या, येणारा आउटपुट मात्र बघा, हे स्टेटमेंट कुठल्याही सिच्युएशन मध्ये फॉल्स फॉल्स आहे, फॉल्स आहे. म्हणजे काही पण करा तुम्ही, पी क्यू दोन्ही जरी ट्रू घेतले तरी बघा, दोन्ही जरी ट्रू घेतले ना पी क्यू, तरी पण येणारं स्टेटमेंट काय होते, फॉल्सच होते. म्हणजे हे स्टेटमेंट असं आहे पॅटर्न की कुठल्याही सिच्युएशन मध्ये हे खोटंच ठरणार आहे. ह्याला आपण आता पुढे बघणार आहोत टाईप, त्याच्यामध्ये ह्याला तुमच्या माहितीसाठी ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅडिक्शन. ऑलवेज फॉल्स, ऑलवेज फॉल्स, नॉट डिपेंड ऑन व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. पी क्यू कसे पण असू दे, प्रत्येक सिच्युएशन मध्ये फॉल्स येणार, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रॅडिक्शन. मी परत नंतर सांगणार तुम्हाला हे टाईप, पण ह्याच्यामध्ये नाही का ट्रूथ टेबल काढता आलं तर बाकी सर्व करता येईल. ह्याला फॉल्स स्टेटमेंट आहे बघा, पी क्यू वर डिपेंडच नाही, पी क्यू कसे पण घ्या, प्रत्येक सिच्युएशनला फॉल्स असं जर असेल तर ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. ओके, आपण काही सम नंतर सोडूया. अशा प्रकारे पुढच्या पार्टमध्ये याचे सम घेऊया. ट्रूथ टेबल मात्र प्रत्येकाचे आले पाहिजेत. ऑर, अँड, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ, कुठलाही प्रॉब्लेम आपल्या एक्सरसाइज मधला ए टू झेड तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आपण पण सॉल्व्ह करूया. ट्रूथ टेबल कसं तयार करायचा कळलंय, नीट ह्याला नीट लक्ष द्या, फक्त बेसिक टेबल्स माहिती पाहिजे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.